हॅलो हाय फ्रेंड्स, मयुरीज किचनमध्ये आजची रेसिपी आहे बिना पाकाचे रवा लाडू। अर्धा किलोचे मापाने हे लाडू बनवले आहेत। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। अर्धा किलो म्हणजेच 500 ग्राम बारीक रवा घेतला आहे, 400 ग्राम पिठी साखर घेतली आहे आणि 150 ग्राम साजूक तूप घेतला आहे। इथे एका कढईमध्ये 2-3 चमचे तूप घालून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा मंद गॅसवरच भाजून घ्यायचा आहे। कढई मोठी असल्याने मी इथे सर्वच रवा एकदम भाजून घेणार आहे। मंद गॅसवर रवा सतत ढवळत राहून आपल्याला हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। इथे कुठेही घाई करायची नाही। मला रवा भाजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं वेळ लागणार आहे, त्यामुळे हे काम पेशन्सने आपल्याला सतत ढवळत राहून करायचं आहे। रवा लाडू हा अत्यंत चविष्ट होणारा दिवाळीतला पदार्थ आहे, जो माझा खूप फेवरेट आहे। पण त्यासाठी लागणारी मेहनत ही खूप मोठी आहे बरं का। सतत 8 मिनिटे रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी पुन्हा रव्यामध्ये 1 चमचा तूप घालून पुन्हा एकदा हा रवा व्यवस्थित 2 मिनिटं भाजून घेणार आहे। रवा भाजून 10 मिनिटे झाली आहेत। इथे मी गॅस बंद केला आहे। आता त्यामध्ये 1.5 चमचा वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच वेळेला आपल्याला यामध्ये पिठी साखरही घालायची आहे। पिठी साखर घालून आपल्याला ते मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही पिठी साखर बाहेरून विकत आणली असेल तर ती आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे। आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून अर्धा 1 तास ते बंद करून ठेवायचं आहे। 1 तासानंतर मी लाडू बनवण्यासाठी घेणार आहे। त्यासाठी आपण आता काही जण याच स्टेजला लाडू वळायला घेतात, पण ते लाडू थोडे करकरीत लागतात। त्यामुळे आता दुसरी एक्स्ट्रा स्टेप आपल्याला करायची आहे, ती म्हणजे हे पीठ आपल्याला 2 सेकंदासाठी मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता इथे मी रव्याच्या मिश्रणाचे 2 पार्ट करून घेणार आहे आणि अगदी 2-3 सेकंदासाठी मिक्सरमधून ते फिरून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल, एकतर पिठी साखर व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट रवा अजून थोडा बारीक झाल्यामुळे आपल्याला करकरीत लागणार नाही। अगदी स्मूथ, तोंडात घालताच विरघळणारे लाडू यापासून बनणार आहेत। त्यामुळे ही स्टेप करण्यासाठी अजिबात कंटाळा करू नका आणि असे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा। खरंच खूप छान लागतात। तोंडात घालताच विरघळणारे हे रव्याचे लाडू बनणार आहेत। आता इथे रव्याच्या मिश्रणाच्या दोन्ही बॅच व्यवस्थित बारीक करून झाल्या आहेत। आता इथे आपण व्यवस्थित ते पुन्हा एकदा मिक्स करून लाडू वळायला घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत। लाडूला कुठेही जोरात प्रेस करायचं नाही। इथे मी गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप आणि मनुक्याचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रुट्स लावून लाडू वळून घेऊ शकता। अर्धा किलो रव्यामध्ये माझे इथे 20 लाडू बनवून तयार झाले आहेत। फ्रेंड्स, तुम्हाला ही बिना पाकाची झटपट होणारी रव्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा। चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही तुमचा वेळ काढून हा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार। भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।